दलित पॅंथर संघटना सोलापूर जिल्ह्याची मी जिल्हाध्यक्ष जयश्री सावंत। खरं तर आम्ही 5 वर्ष झालं हा कार्यक्रम राबवतोय आणि ह्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे। आमच्या ह्या कार्यक्रमाला खरं तर समाजातली मानसिकता बदलण्याचं किंवा समाज बदलण्याचं काम ह्या माध्यमातून विधवा महिलांना मान सन्मान देण्याच्या कार्यक्रमातून आम्ही ह्या म्हणजे कार्यक्रम आतापर्यंत राबवले आणि खूप चांगला प्रतिसाद आहे मला। आणि खरंच तर ज्या माझ्या विधवा आई बहिणी वय वृद्ध असल्यापासून ते तरुण पिढीपर्यंत त्यांनी हा सन्मान स्वीकारला। खरं तर मी त्यांचं धन्यवाद आणि माझ्या शब्दांचा मान ठेवून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरं तर त्यांना असं वाटायला लागलं की कुठंतरी आम्ही एका नव्या जन्मामध्ये एक वेगळं जग निर्माण केले काय। ह्या माध्यमातून प्रत्येकाने ह्या भावना व्यक्त केल्या की समाजानं आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलं, पण आज आमच्या दलित पॅंथर संघटनेच्या माध्यमातून सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांनी खरंच आज आनंद साजरा केलाय। थोडंसं आपल्या म्हणजे ज्या कार्यक्रमाला झालं त्याचं थोडंसं म्हणून आमच्या ताई सांगतात की ताईंना कसं वाटलं त्याचं आता बोलतील आमच्याशी। ताई तुम्हाला कसं वाटलं आज आम्ही हा कार्यक्रम घेतला विधवा महिलांचा? आनंद झाला आम्हाला। राहणार दत्तनगर, प्रॉपर मी हातीच्या आहे। गेले 10 वर्ष झाले मी सांगोल्यातच राहते। विधवा म्हणून हे प्रथा पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे। हे माझी अपेक्षा नाही, माझी सहानुभूती नाही, सन्मानतेचा आणि सन्मान जो असतो ना तो समानतेचा असतो। समानता आणि सन्मानता एवढंच द्यावं, ही सहानुभूती दाखवू नका। कमीत कमी विधवा महिलांना ना आपल्या समान जे खांद्याला खांदा लावून जी लढायची जी ताकद असते ना ते सुवासने बायकांना द्यायचं ती द्यावं एवढी माझी अपेक्षा आहे। या सांगोला तालुक्याला विनंती आहे सगळ्या महिलांनी एकमेकाला एकजूट करून सगळ्यांनी भावी आयुष्यात सगळ्यांनी पुढे जावं ही नम्र विनंती आहे। कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन।